तर आज आपण बनवणार आहोत होममेड कंडेन्स मिल्क. फक्त आणि फक्त 3 इन्ग्रीडियंट्समध्ये आज आपण कंडेन्स मिल्क कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर सगळ्यात आधी ना गॅसवर पॅन ठेवायचा आहे. गॅस बंद ठेवायचा आहे. गॅस अजून मी चालू केलेला नाहीये. इथे 1 कप इतकं मिल्क पावडर घ्यायचं आहे, 1 कप इतकी साखर घ्यायची आहे आणि 1 कप इतकं दूध घ्यायचं आहे. तिन्ही इन्ग्रीडियंट्स मी एकाच क्वांटिटीमध्ये घेतलेला आहे. तर बघा इथे ना माझ्याकडे मिल्क पावडर एका कपाला 1 चम्मच इतकं कमी असेल. त्यासाठी इथे मी दूध पण तेवढ्याच क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे आणि साखर पण त्याच क्वांटिटीमध्ये इथे मी मोजून घेतलेली आहे. थोडंसं मेजरमेंट कमी जास्त झालं तरी चालेल. एकदम परफेक्ट रेसिपी बनून तयार होते. तर सगळ्यात आधी ना आपल्याला गॅस ऑन करण्याच्या आधी ना हे सगळे इन्ग्रीडियंट्स आपल्याला ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस ऑन करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवा किंवा कमी ठेवा आणि कमी गॅसवर आपल्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत याला कंटिन्युअसली याला ढवळत राहायचं आहे. कारण यामध्ये मिल्क पावडर असल्यामुळे ना पटकन बुडायला लागतो. त्यासाठी ना कंटिन्युअसली याला ढवळत राहा. तर बघा इथे 1 ते 2 मिनिटं झालेले आहेत आणि पूर्णपणे याच्यातली साखर विरघळलेली आहे. परत आपल्याला 1-2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही बघू शकता 1-2 मिनिटं शिजवून झाल्यानंतर किती घट्टसर झालेली आहे कन्सिस्टन्सी. अशाच प्रकारची आपल्याला कन्सिस्टन्सी इथे शिजवून घ्यायची आहे. याच्यापेक्षा खूप जास्त पण शिजवायची गरज नाही आहे किंवा खूप जास्त पण पातळ ठेवायचं नाही. बघा अशा प्रकारचं आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे. हे सगळं आपल्याला शिजवायला फक्त 3 ते 4 मिनिट लागतात आणि आपला इथे कंडेन्स मिल्क बनवून तयार झालेला आहे. थोडंसं ना पॅन गरम असतो त्यावेळेला थोडंसं आपल्याला ढवळत राहायचं 1-2 मिनिटापर्यंत म्हणजे थंड करून घ्यायचं आहे थोडंसं. त्यानंतर एका बाउलमध्ये काढून आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि आपण जो शिजवून घेतलेला हा कंडेन्स मिल्क आहे तो आपल्याला सेपरेट काढून घ्यायचा आहे बाजूला. आता हे सगळं कंडेन्स मिल्क मी बाजूला करून घेतलेलं आहे. आता परत आपल्याला थोडंसं याला ढवळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये एकही गुठळ्या वगैरे झालेले नाहीत, काही लम्स झालेले नाहीत. एकदम सॉफ्ट जसं आपण मार्केटमधून आणतो की नाही तसाच घरी कंडेन्स मिल्क बनवून तयार झालेला आहे एकदम सिंपल पद्धतीने. आता ना आपल्याला हे पूर्ण कंडेन्स मिल्क मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता जोपर्यंत पूर्ण गार होत नाही, थंडगार होत नाही तोपर्यंत आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या रेसिपीमध्ये याला यूज करायचं आहे. तर बघा हे पूर्णपणे गार झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर याची कन्सिस्टन्सी बघू शकता.